नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रिटायरमेंट नंतर तुमचे हे 3 मित्र जे जगण्याला आधार देतील किंवा जगण्याचे कारण बनतील. चला तर मग कोणते आहे ते 3 मित्र आपण जाणून घेऊया. तर काय होतं, जेव्हा तुम्ही रात्रीच्या भयान शांततेत जेव्हा बेडवर पडून असता, विचार करत असता की खरंच माझ्या जीवनाचं महत्त्व आता कमी झालेलं आहे का? परंतु जसं वय वाढत जातं तसतसं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. नात्यातील जिव्हाळा कमी होत जातो आणि ज्या घरात सर्व काही तुम्हीच होतात त्याच घरात तुम्ही हरवून जाता. ही काही कथा नाही किंवा कहाणी नाही, हे सत्य आहे आणि सत्य परिस्थिती आहे. प्रत्येकच घरात असं होतं. कारण ज्या गोष्टी तुम्ही लपवायला पाहतात, ज्या गोष्टीपासून दूर जायला पाहतात, त्याच गोष्टीचा अनुभव तुम्हाला रोजच्या जीवनात येत असतो. आता वयाची 65 वर्षानंतर तुम्हाला आयुष्य आरामात जगावं का, किंवा तुमचं आयुष्य प्रश्नांनी भरलेलं असावं, नाही का? तर काय होतं बघा, सगळ्यात मोठा प्रश्न हा नाहीच आहे की शरीर साथ देईल की नाही. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुमच्या जवळची येणारी तुम्ही काहीही न बोलता व्यक्ती, तर तुमच्या डोळ्यात त्याला कळेल की तुम्ही कसे आहात. तुम्ही न बोलताही समोरच्या व्यक्तीला जेव्हा कळेल की तुम्ही कसे आहात. परंतु जेव्हा आपलीच लोक बदलतात, जेव्हा ते चेहरे ज्यांच्यासाठी तुम्ही सर्व काही केलं तेच तुम्हाला दूर जाताना दिसत असेल, तर तेव्हा काय वाटत असेल, नाही का? काय कधी तुम्ही हा विचार केला आहे की तुम्ही ज्यांच्यासाठी जगत आलात तेच जर कामात बिझी असल्याचा बहाण्याने तुमच्या जरूरती, तुमच्या गरजांकडे ते दुर्लक्ष करत असेल, तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं, नाराज होतात, नाही का? तुम्ही सुद्धा तो अनुभवला असेल. तुम्ही सुद्धा ते अनुभवलं असेल. सर्व काही आहे परंतु काहीच नसल्याचा जेव्हा आपल्याला भास होतो, खाली खाली वाटतं. आपल्यातले बरेच लोक असं म्हणतात की परिवार म्हणजे किंवा कुटुंब म्हणजे एक मात्र सहारा आहे, किंवा म्हातारपणाचा आत्ताच्या वयासाठी वयाच्या 60-65 वयानंतर की सगळ्यात मोठा आधार असतो तो म्हणजे कुटुंब किंवा परिवार. परंतु खरंच हे खरं आहे का? हा सुद्धा एक प्रश्न आहे. कुटुंबाची परिभाषा फक्त रक्ताच्या नात्यापुरतीच मर्यादित आहे का? जर अशा वेळी कोणी आपुलकीचा हात परकी व्यक्ती देत असेल, ते जर तुमच्या मदतीसाठी येत असेल, तर तेही एक तुमच्या कुटुंबाचा भाग बनेल, नाही का? तर आयुष्य म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती मदत करत नसेल, हात देत नसेल, तेव्हा आयुष्य संपलं का, जीवन संपलं का? तर या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की या 3 मौल्यवान गोष्टी जे तुमच्या जीवनाला या वयात आधार बनतील, ज्या गोष्टी तुमच्याकडून काही अपेक्षा न ठेवता तुम्हाला त्या सोडणार सुद्धा नाही, ते सगळ्यात खरे मित्र आहे, जे कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला साथ देतील, कोणतीही तक्रार न करता, कोणत्याही अटीशिवाय. आणि ते तुमचे मित्र खरोखरच तुमच्यासाठी सगळ्यात मोठे तुमची जगण्याची उम्मीद असेल. तर कोणते आहे ते मित्र? तर तेच आपण आज पाहणार आहोत. आणि तुम्ही व्हिडिओला तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता करा, कारण पुढच्या ज्या गोष्टी आहे ज्या तुम्हाला सांगणार आहे त्या फक्त माहिती नसून जीवनाला समजण्याचा, आयुष्याकडे बघण्याचा नवीन एक अंदाज असेल. चला तर मग आज आपण बघूया त्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या तुम्हाला मजबूती देतील, जगण्याचं एक कारण असेल आणि या वयात सुद्धा आत्मसन्मानाने जीवन जगण्याला प्रेरित करतात. हा व्हिडिओ फक्त कहाणी किंवा कथा नसेल, तर तुमच्या आयुष्याचा एक आरसा आहे. बस फक्त मनापासून
तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर त्यातील पहिली गोष्ट म्हणजे ते आहे वेळ. सोबत चालण्याला शिका. वेळेसोबत चालण्याला शिका. डिजिटल अवेअरनेस. तुम्ही काही स्वतःला हा प्रश्न कधी विचारला आहे का, की या डिजिटल जगात खरंच फिट आपण होऊ का, की आपल्याला समजेल का, आपल्याला त्याच्याशी जोडले जाऊ का, आपल्याला त्या गोष्टी डिजिटल गोष्टी आपल्याला खरंच आपण हाताळू शकू का. तर तुम्ही डिजिटल जगाशी संपर्क म्हणजे फक्त आता काय होईल की तुम्हाला वाटेल हो आम्ही तर मोबाईल वापरतो. फक्त मोबाईल हाताळता येणे किंवा त्यातील काही ॲप्स जसं व्हॉट्सअप, फेसबुक हाताळता येणे इत्यादी गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल तर हा चुकीचा विचार करता. आणि दुसरं म्हणजे तुमचा प्रश्न असेल की या वयात आता काय शिकायचं आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का, टेक्नॉलॉजी हे वय बघत नाही. टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजीच असते. तर काय होतं की तर तुमच्या हा बघण्याचा दृष्टिकोन मात्र वेगळा आहे. तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलला जाईल की तुम्ही जर ते टेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्ही हे कराल तर तुमचं बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला जाईल की वयासोबत शिकण्याचं स्पीड कमी होते असे काही लोक म्हणतात. परंतु खरं तर हे आहे की जर तुमच्यात जिज्ञासा असेल, नवीन शिकण्याची धडपड असेल तर कोणतीच गोष्ट कठीण नाही. तुम्ही कोणत्याही वयात तुमच्या जीवनात कितीही मोठी आजपर्यंत तुम्ही संघर्ष पाहिला आहे की नाही, संकट पाहिले आहे, ते पारसुद्धा तुम्ही केलेले आहे. मग एका मोबाईल ॲपला समजून घेणे कठीण आहे असं मला वाटत नाही. तुमच्याजवळ एक असं शस्त्र आहे टेक्नॉलॉजी म्हणजे की त्यामुळे तुम्ही जगात जगणं सोपं करून जाते. जगणं तुमचं सोपं होईल. तर डिजिटल अवेअरनेस जेव्हा मोबाईल उघडून कोणत्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेणे, त्यांना ऑनलाईन तुम्ही बोलू शकता, त्यांचा सल्ला घेऊ शकता. त्यावेळी तुम्ही आत्मनिर्भर आहात की तुम्ही तुमची स्वतःची मदत तुम्ही स्वतः करत आहात हे तुम्हाला तेव्हा लक्षात येईल आणि एक प्रकारचा आत्मविश्वास तुमच्यात निर्माण होईल. आणि प्रत्यक्षात असतं जेव्हा तुम्ही काय होतं की बँकेत जाऊ शकत नाही कधी कधी आणि त्याऐवजी तुम्ही मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर तुम्हाला करता येतात आणि तुम्ही फक्त ती एक सोय आहे असं न पाहता त्यामुळे तुमचा वेळ आणि तुमचे परिश्रमसुद्धा वाचवत असता. तुम्ही काही विचार केला आहे का, जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमच्या मुलांसोबत नात्यांसोबत बोलत असतात, ते जवळीक साधत असतात, ते शहरात असो किंवा दुसऱ्या देशात असो, तर तुम्हाला जवळीक आल्यासारखं तुम्ही जोडले जाता तुम्ही त्यांच्यासोबत. ते कितीही दूर असले तरी तुम्ही त्यांच्याशी जवळीक साधू शकता, बोलू शकता, तुमचं मत त्यांना सांगू शकता. आणि काय होतं की दुसरी गोष्ट म्हणजे यूट्यूब बघा. म्हणजे प्रत्येक वयातील प्रत्येकांच्या आवडीनुसार एक उत्तर आहे, मग ते म्हणजे यूट्यूब. आता जेवण बनवण्यापासून तर योगा करण्यापर्यंत आणि मनोरंजनापासून तर ज्ञानवर्धक माहितीपर्यंत सगळ्याच गोष्टी त्यात अंतर्भूत असतात, ज्या तुम्हाला एकटेपणाची जाणीव होऊ देत नाही. आणि जेव्हा तुम्ही हे शिकता तेव्हा जगायला सुरुवात करता आणि मग तुमच्या आयुष्याचं आयुष्य एक आकडा न राहता तुमचं वय शिकल्यामुळे काय होतं की आकड्यात नसतं, वयाला कुठलंही बंधन शिकण्यासाठी नसतं. शिक्षण हे कोणत्याही वयात घेऊ शकतो. तर त्यामुळे काय होईल, तुमच्या आजूबाजूचं जग प्रत्येक दिवशी बदलत आहे, परंतु तुम्ही त्या बदलाला न घाबरता ते स्वीकारलं तर तुम्ही कधीही एकटे राहणार नाही किंवा कमजोरसुद्धा राहणार नाही. विचार करा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सायकल शिकत होता किंवा पहिल्यांदा तुम्ही नोकरीसाठी बाहेर पडला तेव्हा घाबरला असाल ना, नाही का? परंतु तेही तुम्ही घाबरून सोडलं का, माघार घेतली का? नाही ना. मग आज का मागे आहात, नाही का? तुम्ही काही विचार केला
की यूट्यूबवर एक नवीन रेसिपी शिकली आहे किंवा व्हॉट्सअपवर मुलांचे फोटो वगैरे बघितले आहे तुम्ही, तर तुमच्या मनात एक प्रकारची आनंद होतो, तुमच्या चेहऱ्याला एक मंद स्मित येते नाही का. तर तुमच्या हृदयाला मनाला किती शांत वाटतं, छान वाटतं नाही का. तर काय आहे की तुम्ही जर डिजिटल जीवनात जगाशी अजून अनभिज्ञ असाल तर आता सुरुवात करा. कारण आजच्या युगात टेक्नॉलॉजी म्हणजे काही कठीण काम नाही, अवघड काम नाही, आणि ते एक आत्मनिर्भरता आहे. आत्मनिर्भरतेचं एक लक्षण आहे. म्हणून त्याकडे एक नवीन गोष्ट म्हणून न पाहता ती स्वीकारा. दुसरी गोष्ट म्हणजे पर्पज, उद्देश, हेतू. जीवनाचा उद्देश, हेतू पुन्हा शोधा. तुम्ही कधी ह्या सकाळची कल्पना केली असेल, जेव्हा तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हाला हे जाणवेल की आज तुमचा दिवस काही खास आहे, कारण काही उद्दिष्ट आहे तुमच्या डोळ्यासमोर, काही करायचं ठरवलेलं आहे, आणि त्यामुळे जगण्याला एक प्रकारची नवीन प्रेरणा मिळते. वय कितीही असो, जीवन तेव्हाच जिवंत वाटतं जेव्हा त्यात काही उद्देश असेल. परंतु जेव्हा आपण 60-65 वर्ष पार करतो तेव्हा समाज तुमच्या या उद्देशाला हळूहळू पुसट करायला लागतो किंवा त्यापासून दूर न्यायला लागतो. लोक अशी समजायला लागतात की आता तुमची भूमिका संपली आहे, आणि आम्ही सुद्धा, मग काय होते की तुम्ही सुद्धा त्याच विचाराशी सहमत होता आणि खरं मानायला लागता. परंतु खरंच हे असं असतं का? खरं तर हे आहे की रिटायरमेंट एक अंत नाही, शेवट नाही, तर ते नवीन अध्ययनाची एक सुरुवात आहे. नवीन अध्ययन करण्याची ते एक सुरुवात आहे. एक अशी सुरुवात ज्यात तुमची समज, अनुभव, दृष्टिकोन याला नवीन दिशा दाखवण्यास मदत करेल. जीवनाचा खरा आनंद तेव्हाच आहे जेव्हा तुम्हाला स्वतःला शोधाल, आणि तुम्हाला जेव्हा शोधाल ना, तेव्हा या जगात कोणाच्या जीवनात तुम्ही प्रकाश देऊ शकता. कसं तर तुमचे जे अनुभव आहे, तुमचे जे विचार आहे, ते तुम्ही दुसऱ्याला जेव्हा तुम्ही हे कराल, अनुभव शेअर कराल, तेव्हा तुम्हाला एक प्रकारचा आनंदसुद्धा मिळतो. या टप्प्यावर तुमच्याजवळ जे आहे ते अनमोल आहे, अमूल्य आहे. तुम्ही जे तुमचा जमाना पाहिलेला आहे, तुमच्या चुका आहे, तुम्ही तुमचे प्राप्त केलेलं यश आहे, ते कोणत्याही पुस्तकापेक्षा कमी नाही. आता प्रश्न हा नाहीच आहे की तुम्ही काय करू शकता. प्रश्न हा आहे की तुम्ही जे अनुभवलं आहे ते कोणाच्या जीवनाला दिशा देऊ शकते. कोणाचा एक विचार करताना तरुणांना ती दिशा दाखवू शकते. तुमची ही कहाणी एखाद्या निराश व्यक्तीला पुन्हा जगण्याला बळ देऊन जाते. तुमचं जीवन फक्त आता एक हे नाही राहिलं आहे ते की झालं आता आता काही शिल्लक नाही, पण ते एक प्रकारचं नवीन लोकांना दिशा दाखवण्यासाठी होका यंत्र सारखा त्याचा उपयोग होऊ शकतो, किंवा स्तंभासारखा त्याची ज्या तरुण आहे त्यांना दिशा दाखवण्यासाठी सारखं होऊ शकतो. त्यांना समजण्याची, ते वाटण्याची, आता तुम्ही जे ज्ञान आहे ते तुम्ही वाटण्यासाठी एक प्रकारे ते ज्ञान तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. काय होतं की पहिले तुम्ही ज्या वेळेला नोकरीत होता, कार्यरत होता, तेव्हा ऑफिसमध्ये व्यस्त राहत असाल, परंतु आता तुम्हाला वेळ मिळाला आहे स्वतःला ओळखायला, दुसऱ्याशी ओळख करून घ्यायला आणि जीवनाला पुन्हा अर्थ देण्याला. तर आता तुम्ही हे करू शकता. जे कमी आहे, जे तुम्ही पूर्वी करू पाहत होता, परंतु वेळेअभावी ते जमत नव्हतं, मग ते आता तुम्ही करू शकता. तुम्ही काय करू शकता की तुम्ही ज्याही क्षेत्रातून रिटायर झालेले असाल, त्या क्षेत्रातले जे अनुभव असेल ते तुम्ही तरुणांना देऊ शकता. आता जर तुम्ही म्हणाल की मुलं ऐकतच नाही, तर काय होतं, तुम्ही घरी जर ते अनुभव देत बसलात तर ते अनुभव दुसऱ्यांना ऐकायला बोर होतात. तुम्हाला एखादं माध्यम लागेल, त्या माध्यमाद्वारे तुम्ही
त्या तरुणांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. ते लिखाणाचं असो, तुम्ही आता व्हिडिओ बनवून टाकू शकता किंवा तुम्ही एखादे लेख लिहू शकता, ज्यामुळे ती प्रेरणा घेऊन तरुण पिढींना तुमच्या त्या ज्ञानाचा उपयोग होऊ शकेल, नाही का. परंतु एक मात्र होईल की तुमच्या जगण्याला त्याच्यामुळे उद्देश मिळेल. तेव्हा प्रत्येक दिवशी नवीन सकाळ सूर्योदयासोबत एक नवीन जगण्याची तुमच्यासाठी उमेद घेऊन येईल. बरेचदा आपण विचार करतो की आता हे बदलायचं आहे, तर त्यासाठी आपल्याजवळ वय नाही, वय कुठे राहिलं, पैसाही नाही, ताकद नाही. पण त्यासाठी खरंच हे गोष्टी गरजेच्या आहे का? तर त्यासाठी अनुभवी व्यक्ती, कार्य करण्याची त्याची धडपड, त्याची समाजाविषयीची असणारी तळमळ आणि त्या व्यक्तीला काम करण्याची धडाडी असली तर ह्या गोष्टी खरंच निश्चितच तुम्ही पूर्ण करू शकता, त्यापर्यंत पोहोचू शकता. तुमचा उद्देश सफल होऊ शकतो आणि जिवंतपणा देखील त्यामुळे का होईल. जे उद्देश जर असेल तर तुम्ही फक्त जीवन जगत आहात तर नाही, तर तुम्ही जिवंतपणाचं ते लक्षण राहील, जीवनाला नवीन चमक देईल. पुढची गोष्ट म्हणजे इमोशनल इंडिपेंडन्स, भावनात्मक आत्मनिर्भरता. आता तुम्ही कधी स्वतःला प्रश्न विचारला आहे का, माझ्याजवळ कोणी नसेल त्यावेळी मी आनंदाने जगू शकेल का? बहुतेक वेळा काय होतं की आपण आपल्या जीवनातील भावनात्मक याची चाबी दुसऱ्याच्या जवळ देतो आणि मग अपेक्षा करतो की कोणी तुम्हाला समजून घ्यावं, तुमच्या दुःखात सहभागी व्हावं, कोणी तुमची प्रशंसा करावी, तुम्हाला समजून घ्यावं. परंतु काय होतं, जसं वय वाढत जातं त्या अपेक्षा ह्या फोल ठरत जातात, कारण नेहमीच कोणी आपल्याजवळ असेल हे गरजेचे नाही. म्हातारपणातील सगळ्यात मोठी सुंदरता हीच असते की तुम्ही बाहेरील जगापेक्षा तुम्ही स्वतःला शोधण्यात घाला, स्वतःच मशगूल राहा, स्वतःचं चिंतन करत राहा, स्वतःला ओळखा आणि इथूनच सुरुवात होते ती भावनात्मक आत्मनिर्भरताची. परंतु याचा अर्थ असा अजिबातच नाही की तुम्हाला कोणाची गरजच नाही, परंतु ह्या गोष्टी ज्या गोष्टी तुम्ही आनंद, खुशी, आत्मसन्मान या गोष्टी कोणाचीही त्यासाठी गरज नाही. तर हे समजून घ्या की खुशी, आनंद, आत्मसन्मान पहिलेच तुमच्याच आतमध्ये आहे, तुमच्याच अंतरंगात आहे, परंतु ते गोष्टी तुम्ही ओळखली नाही, तुम्ही कधी त्या गोष्टीचा विचार केला नाही. तुम्ही शांत होऊन बसलात आणि त्यावेळी जर विचार केला मनाला, तर एक प्रकारचं शांततेनं जर बसून विचार केला तर एक प्रकारचं समाधान तुम्हाला मिळेल. आणि बाहेरची व्यक्ती तर तुमच्यात ह्या गोष्टी तुम्हाला जे म्हणजे आनंद आहे, तुमचं खुशी आहे, संतोष आहे, त्या गोष्टी बाहेरील व्यक्ती नाही, तर त्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःच जबाबदार राहता, तुम्ही स्वतःला आनंदी ठेवू शकता. तर स्वतःपासूनच तुम्ही स्वतःला जोडले जा, तेव्हा जगातील कुठलीच गोष्ट तुमच्यावर परिणाम करणार नाही. जेव्हा दिवसाची सुरुवात स्वतःपासून करा, स्वतःशी जोडले जा आणि त्यानंतर तुम्हाला जगातल्या कोणाची गरज पडणार नाही आणि कुठलीच गोष्ट तुम्हाला अस्थिर बनवणार नाही. बरेच जण समजतात की भावनात्मक मजबूती याचा अर्थ कठोरता, परंतु याचा अर्थ आहे स्वतःला पूर्णपणे स्वीकार करणे. तुम्ही तुमच्या ज्या काही कमी आहे, ज्या काही कमजोरी आहे त्या स्वतः स्वीकारा. जेव्हा तुम्ही तुमच्या दुःखाला स्वतः समजायला लागाल तेव्हा दुसरे तुम्हाला समजून घेतील, तुमच्यात आपोआप सहनशक्ती येईल. आणि काही कमी प्रत्येकातच असू शकते, पण जर विचार करा की कोणी तुमची प्रशंसा केली तर तुम्हाला जसा आनंद होते, तर त्यापेक्षा तुम्ही तुमची स्वतःची प्रशंसा तुम्ही करा ना. तुम्ही तुमचीच पाठ थोपता काही चांगल्या गोष्टीबद्दल, नाही का. तर ह्या गोष्टी तुम्ही करायला काहीच हरकत नाही. तर एक प्रश्न इथे जरूर येतो की तुम्ही तो व्यक्ती बनू शकता
ज्याची उपस्थिती स्वतःसाठी दिलासा बनवू शकते. त्यामुळे तुम्ही तुमचं मन शांत आणि सशक्त बनवा. अनुभव हेच आहे की भावनात्मक आत्मनिर्भरता याचा अर्थ जिथे जीवनाचा प्रत्येक वेळी कोणी सोबत असो वा नसो, तुमच्या आतमधल्या प्रकाशामुळे प्रकाशित राहाल. तुमच्या अनुभवाला एक उपयोगी शस्त्र बनवा. प्रत्येक व्यक्ती एक चालता फिरता इतिहास आहे आणि त्यांनी जर आपला अनुभव शेअर करत गेले तर त्या गोष्टी तुम्ही एक दीपस्तंभासारखा त्याचा उपयोग होऊ शकतो, नाही का. तर व्हिडिओ बराच लांबत आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन